श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी या दिवशी वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आलेलं आहे आणि या दिवशी कोजागरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे। तर या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या चुका या टाळायच्या आहेत, त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे, लहान मुलं असतील तर त्यांनी आपली कोणती काळजी घ्यायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याचप्रमाणे भारतामध्ये हे चंद्रग्रहण किती वाजता दिसणार आहे, याचा सूतक काळ कधी आहे किंवा आपल्याला हे चंद्रग्रहण किती वेळ पाळायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला तुळशीच्या पानांचा एक अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा या दिवशी करायचा आहे, तर तो सुद्धा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चंद्रग्रहण या दिवशी आलेलं आहे, सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, चंद्रग्रहण जे आहे तर ते 28 ऑक्टोबरला आलेलं आहे आणि मध्यरात्री 1:05 हे चालू होणार आहे आणि रात्री 2:24 हे चंद्रग्रहण असणार आहे। म्हणजे 28 ऑक्टोबरची जी रात्रीची वेळ आहे म्हणजे दुपारी रात्री जी 12 वाजेपर्यंत म्हणजे 12 वाजल्यानंतर रात्री 29 ऑक्टोबर जेव्हा लागत असतं तर त्या रात्री आपल्याला हे जे चंद्रग्रहण आहे तर ते पाळायचं आहे। म्हणजे 28 तारीख संपणार आणि 29 तारीख लागणार आहे, तर त्याच्या दरम्यानचा जो काळ आहे म्हणजे 1:05 चालू होणार रात्री 2:24 हे चंद्रग्रहण असणार आहे। हे चंद्रग्रहण जे आहे तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार आहे आणि त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण दिसणार आहे। याचा सूतक काळ जो आहे तर तो ग्रहणाच्या 9 तास अगोदर लागणार आहे। तर पहा, हा सूतक काळ जो आहे तर तो 28 ऑक्टोबरची जी संध्याकाळची जी वेळ असते ती म्हणजे 4:05 चालू होणार आहे आणि उत्तर रात्री 2:23 हा सूतक असणार आहे। तर हे जे चंद्रग्रहण आहे तर ते आपल्याला किती वाजल्यापासून पाडायचं आहे, तर हे चंद्रग्रहण आपल्याला 28 ऑक्टोबरला रात्री 9:21 पासून ते 2:23 आपल्याला हे चंद्रग्रहण जे आहे तर ते गर्भवती स्त्रियांनी आणि लहान मुलांनी पाळायचं आहे। तर पहा, चंद्रग्रहण असताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे, तर गर्भवती महिलांनी एखादी वस्तू कापणे, चाकू, सुरी किंवा एखादी जी वस्तू आहे तर ती खलबत्त्यामध्ये कुटणे किंवा जी कात्री असते तर त्या कात्रीने एखादी वस्तू कट करणे किंवा एखाद्या सुई धाग्याने कपडे शिवणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अजिबात आपल्याला या दिवशी करायच्या नाहीयेत। त्याचप्रमाणे घरामध्ये लहान मुलं जे असतात तर त्यांना सुद्धा रात्रीच्या वेळी म्हणजे त्यांनी सुद्धा हे रात्रीच्या वेळेला चंद्रग्रहण पाहता कामा नये, याची सुद्धा विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राची युती असते आणि चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येत असते आणि पृथ्वीच्या चंद्रावरती सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण हा होत असतो। प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होतच असं नाही, तर विशिष्ट खगोलीय स्थितीनुसार ही स्थिती जी आहे तर ती तयार झालेली असते आणि त्यावेळेला चंद्रग्रहण लागत असते। त्याचप्रमाणे या दिवशी कोजागरी पौर्णिमा असल्यामुळे वेद काळात आपल्याला रात्रीच्या वेळी लक्ष्मी आणि इंद्राचे पूजन करून त्यांना दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तर पहा, गर्भवती महिला आणि लहान मुलं यांनी या चंद्रग्रहामध्ये विशेष काळजी सुद्धा घ्यायची असते। खरं तर चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे जी आहे तर ती हानिकारक ठरत असतात आणि त्यामुळेच गरोदर महिलांनी ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडायचं नाहीये आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत। तर पहा, हे जे नियम आपण पाळले तर आईवरती आणि पोटावरती असलेल्या बाळावरती कुठलाही हानिकारक परिणाम हा होत नाही। तसेच या चंद्रग्रहणामध्ये आपण जेवण सुद्धा आधी करून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रहण लागण्याच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्यायचं आहे। पण तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा, तर चंद्रग्रहण लागण्याच्या आधी तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत आणि तुम्ही जे पदार्थ खाणार आहात तर त्या म्हणजे त्या खाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पाणी पिणार आहात किंवा तुम्ही जी
एखादी गोष्ट जर तुम्ही खाणार असाल तर ती गोष्ट जी आहे तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुळशीची पानं ही जी आहेत तर ती आवर्जून टाकायची आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जे पदार्थ खाणार आहात तर त्या पदार्थामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीची पानं सुद्धा आवर्जून टाकायची आहेत. असं केल्यामुळे काय होतं तर ग्रहणामुळे तुम्ही जे पदार्थ सेवन केले किंवा पाणी जर तुम्ही पिला तर त्याचा परिणाम तुमच्यावरती किंवा तुमच्या बाळावरती कुठल्याही प्रकारचा होत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला न चुकता गर्भवती स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी ही गोष्ट ग्रहण लागायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करून ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये स्त्रियांनी म्हणजे गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी झोपायचं नसतं. त्यांनी उठून बसायचं असतं. पूजा पाठ ही करायची असते. जसे की हनुमान चालीसा असेल तुम्ही त्याचं आवर्जून पठण करा. गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं तुम्ही पठण करा. श्री स्वामी समर्थांचा तुम्ही जप करत राहा. तर या सेवा सुद्धा तुम्हाला या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये म्हणजे 1 ते 1.5 तास म्हणजे रात्री 1:05 हे जे ग्रहण लागणार आहे आणि 2:20 हे ग्रहण संपणार आहे. तर तुम्हाला या 3 तासाच्या काळामध्ये तुम्हाला या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. लहान मुले जी आहेत तर ती झोपली तरीही चालतील पण गर्भवती स्त्रियांनी मात्र या काळामध्ये झोपायचं नाहीये. तर या काळामध्ये तुम्हाला ज्या मी सेवा सांगितल्या तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. ते तुम्हाला तुमच्या बाळासाठी खूप चांगलं आणि हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे जेव्हा ग्रहण जे लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बाहेर तुम्हाला बघायचं नाहीये. खिडक्या दरवाजे सुद्धा तुम्हाला बंद करून घ्यायचे आहेत. तुमच्या रूमचे पडदे सुद्धा तुम्हाला लावून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला घराच्या आतमध्येच बसायचं आहे. हे ग्रहण जर तुम्ही पाहिलं तर त्याचं तुमच्या बाळावरती किंवा तुमच्यावरती सुद्धा परिणाम होण्याची खूप शक्यता असते. आणि त्यामुळेच तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. तर चला आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आणि झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.